मंत्री नितेश राणे यांच्यावर कारवाई करा. विजय वडेट्टीवार यांनी आता ही मागणी केली आहे. नितेश राणेंच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे दोन धर्मात तेढ निर्माण झाले असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशांतता पसरवणाऱ्या मंत्र्यांना समज द्यावी असं खासदार अमोल कोल्हेंनी. विजय वडेट्टीवार यांनी आता नितेश राणे यांच्यावरती टीका केली. नितेश राणे यांच्या विरोधात विरोधकाचं विधिमंडळात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मंत्री नितेश राणे यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी आता विरोधी पक्षाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. नितेश राणे यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे अशा प्रकारचे प्रकार घडतात, त्यामुळे मंत्री नितेश राणे यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा केली. शंभर टक्के अपयशी ठरलेला आहे. सरकारमधील एक बडबोल्या मंत्री गेल्या 4 महिन्यापासून दोन धर्मामध्ये, दोन समाजामध्ये आग निर्माण होईल, आग लागेल अशा प्रकारचंच वक्तव्य करत आहे. त्यांना वेळोवेळीच आवर घातला नाही तर महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडेल यापूर्वी आम्ही सांगितलेलं आहे आणि यापूर्वी आम्ही बोललेलो आहे. आणि अशी यामध्ये अनेक विषय त्यामध्ये त्यांनी आणले गेले. मग त्यामध्ये जर केवळ कबरीचाच विषय नाही तर हिंदू मुस्लिम वाद आणला. मर्यादित कबरीपुरतीच विषय ठेवलेला नाही त्यांनी. म्हणजे घुसके मारेंगे और छोडेंगे नाही वगैरे अशा प्रकारचे चितवणीखोर मंत्री करत होते भाषण. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना कळकळीची विनंती करू इच्छितो की सातत्यानं अशा पद्धतीने भडकाऊ विधानं करून ही अशांतता पसरवणाऱ्या आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना सुद्धा सक्त ताकीद द्यावी आणि त्याच पद्धतीनं इतर राज्यांमधून येऊन जे महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी विधानं करतात अशा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आपण कडक शब्दात समज द्यावी, जेणेकरून महाराष्ट्र शांत राहील. आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हात जोडून कळकळीची विनंती करतो की अशा कोणत्याही भडकाऊ विधानांना आपण बळी पडू नका आणि कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या भवितव्याची, आपल्या करिअरची होळी होऊ देऊ नका.